अलिबाग तालुक्यातील सारळ येथील एका वृद्ध महिलेची हत्या करून तिचा मृतदेह महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटातील दरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्या कबुली जबाबानंतर रेस्क्यू पथकाच्या मदतीने महिलेचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला। सुनंदा पाटील या काही दिवसांपासून बेपत्ता होत्या। त्यांच्या नातेवाईकांनी विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर मांडवा सागरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती। तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली। तपासादरम्यान पोलिसांचा संशय तीनविरा येथील अंदर्श शेडगे आणि रितेश लोहार यांच्यावर गेला। या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। महिलेकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर डोळा ठेवून आरोपींनी तिला बोलवून घेतलं। त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन तिचा खून करण्यात आला। पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह महाबळेश्वर जवळील आंबेनळी घाटातील खोलदरीत फेकून देण्यात आल्याचं तपासात उघड झालंय। यानंतर आंबेनळी घाट परिसरात शोध मोहीम हाती घेतली। अत्यंत धोकादायक परिस्थितीत पथकानं दरीतून महिलेचा मृतदेह बाहेर काढला। मांडवा सागरी पोलीस पुढील तपास करत असून आरोपींकडून गुन्ह्यातील इतर बाबींची माहिती घेण्याचं काम सुरू आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।